समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। एकतेची ज्योत पेटली, सेवाभावाची वाट धरली। युवा मंच आणि गणेश मंडळांच्या रूपाने आपण समाजासाठी ताकद उभी केली। दक्षिण भाग सोसायटी भिलवडीचे माजी चेअरमन, सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ नेते, युवकांचे प्रेरणास्थान, खंबीर नेतृत्व माननीय बाळासाहेब काका मोहिते यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक अनिल उर्फ पिनू बाबा खराडे, बाळासाहेब काका मोहिते युवा मंच, जय किसान गणेश उत्सव मंडळ भिलवडी, अण्णाभाऊ साठेनगर, पंचशील नगर तसेच बाळासाहेब काका मोहिते प्रेमी भिलवडी, तालुका पलूस, जिल्हा सांगली। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप अप्पा कदम यांच्या पुढाकाराने 14 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमयी जीवनावर आधारित भीमा तुझ्या जन्मामुळे एका क्रांतीसूर्याची धगधगती अंगारगाथा हे भव्य महानाट्य सादर करण्यात आले। विशेष म्हणजे बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अंकलखोप या भूमीतच हा कार्यक्रम पार पडल्याने संपूर्ण वातावरण अधिकच भावनिक आणि प्रेरणादायी बनले। या महानाट्यासाठी आलेल्या कलाकारांनी अंकलखोप येथील बाबासाहेबांच्या अस्थी जतन केलेल्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केले। त्या पवित्र स्थळी उभे राहून कलाकार काही काळ स्तब्ध झाले। ज्या महामानवाने आयुष्यभर समाजासाठी संघर्ष केला त्या क्रांतीसूर्याच्या अस्थी असणाऱ्या भूमीमध्ये त्यांच्या जीवनावर आधारित महानाट्य सादर करण्याची संधी मिळाल्याची भावना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे उमटली। स्मृतीस्थळी नतमस्तक होत कलाकारांनी बाबासाहेबांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली। ही केवळ कला सादरीकरणाची संधी नसून बाबासाहेबांच्या विचारांना वाहिलेली आमची भावपूर्ण आदरांजली आहे, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या। त्या ठिकाणी काही क्षण घालवत कलाकारांनी बाबासाहेबांच्या कार्याची प्रेरणा घेतली आणि त्याच ऊर्जेने रंगमंचावर आपली कला सादर केली। दरम्यान सादर करण्यात आलेल्या महानाट्यातून बाबासाहेबांच्या जीवनातील संघर्ष, शिक्षणासाठीची धडपड, अन्यायाविरुद्धचा लढा आणि समतेचा संदेश प्रभावीपणे उलगडण्यात आला। प्रत्येक प्रसंगाने प्रेक्षकांना अंतर्मुख केले तर काही क्षणांनी डोळ्यात अश्रूही उभे राहिले। अंकलखोपच्या या पावनभूमीत पार पडलेला हा कार्यक्रम केवळ सांस्कृतिक नव्हता तर तो बाबासाहेबांच्या विचारांची जिवंत आठवण आणि समाज प्रबोधनाचा प्रभावी संदेश ठरला। कलाकार म्हणून आयुष्यामध्ये वेगवेगळे प्रसंग अगदी मोठ्या नटसम्राट यांना मिळत असतात, परंतु आज आपली जय होची टीम, आपण सर्व कलाकार जो अनुभव घेत आहोत त्या अनुभवाला, त्या विचारांना आणि त्या भावनेला शब्दरूप देणं अवघड आहे। परंतु एक कलाकार म्हणून अशा एका प्रसंगाला आपण आता अनुभूती घेत आहोत, ज्यामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळी आपण इथे उपस्थित आहोत, ज्या ठिकाणी बाबासाहेबांचं स्वतः आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या रूपीच जणू काही त्यांचा आपण इथे वास्तव अनुभवतो आहोत। आज जयंती सोहळ्यानिमित्त अशा ठिकाणी आपल्याला प्रयोग करण्याची संधी मिळते ही बाबासाहेबांसाठी खूप मोठी आपल्याकडनं एक सुंदर भेट आहे। बाबासाहेबांनी जो संदेश दिला, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, यामध्ये शिका म्हणजे नेमकं बाबासाहेबांना जे अभिप्रेत होतं ते हेच की शिक्षणाशिवाय पर्याय नाही, शिक्षण हेच आपलं शस्त्र आहे। संघटित व्हा याचा अर्थ बाबासाहेबांना हेच सांगायचं आहे की आपल्याला संघटित व्हायचं आहे, म्हणजे एकट्यानं लढून आपल्याला कधीही आयुष्यात यशस्वी होता येत नाही। आपण जेव्हा एक संघ असतो, एकत्र असतो, त्यावेळेस आपली शक्ती वाढते आणि बाबासाहेबांनी ते आपल्या आयुष्यात करून दाखवलं। आणि संघर्ष करा याचं मूर्त रूप म्हणजे वैचारिक संघर्ष असा आहे, कारण की संघर्ष केल्याशिवाय आपल्याला आपले हक्क मिळत नाहीत आणि पहिले आपले हक्क काय हे ओळखण्याचं सामर्थ्य याच विश्वरत्नाने आपल्याला दिलेलं आहे। आपल्या आयुष्यामध्ये आपणही हाच संदेश आज इथनं पुन्हा एकदा प्रज्वलित करूयात। अतदीप भव, अतदीप भव, अतदीप भव। धन्यवाद। जय भीम। मला माहिती आहे भीमा तुझ्या जन्मामुळे मध्ये काम करणारा माझा प्रत्येक कलाकार हा सगळ्या जाती धर्माचा कलाकार आहे, परंतु तरीही बाबासाहेबांच्या विचारावर आणि त्यांनी दिलेल्या संविधानावर चालणारा असा हा कलाकार आहे। आज आपल्या या महानाट्याचा म्हणजेच भीमा तुझ्या जन्मामुळे महानाट्याचा 83वा प्रयोग आपण करतोय।
आणि या पवित्र ठिकाणी, ज्या ठिकाणी बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे आणि त्यांच्या अस्थी त्याच्यासमोर आम्ही नम्रपणे आज झुकून उभे आहोत की अशा महापुरुषांच्या अस्थीला आज आमचा प्रणाम होतोय, आमची प्रार्थना होती. आपल्या हातून एक खूप सुंदर चळवळीचं, समाजसेवेचं आणि भारत सेवेचं काम होतंय. आपण प्रत्येकजण ते अगदी निस्वार्थ भावनेनं जे काय मिळेल त्याच्यामध्ये आनंद मानून मनापासून तळमळीनं करतोय. आपल्या या सगळ्या प्रयत्नामध्ये, आपल्या या सगळ्या प्रार्थनेमध्ये आणि आपल्या या सगळ्या मेहनतीमध्ये साहेबांचा आणि रमाईचा आशीर्वाद आपल्याला लागावा हीच आपण भगवान गौतम बुद्धाचरणी प्रयत्न करूयात. आज प्रार्थना करूयात. आज 83वा प्रयोग आहे, पण लवकरच आपल्या महानाट्याचे 100, 200, 300, 500, हजारो प्रयोग हो हीच भगवान गौतम बुद्धाचरणी प्रार्थना. साधू. संपवण्याचं कार्य करतोय हे मला आनंद वाटतोय की आपल्या नाटकातून ते आपण सगळ्यांना दाखवतोय. आणि बाबासाहेबांनी भरपूर सारे कामं केली, फक्त आरक्षणाचंच नाही तर हिंदू कोड बिल कायदा, कामगारांचे 12चे 8 तास केले, भरपूर अशी कामं केली. द प्रॉब्लेम ऑफ द रुपी तो कायदा केला, हे सगळ्या भरपूर साऱ्या गोष्टी केल्या. पण आज आपण त्यांना एका जातीत न ठेवता महापुरुष म्हणून सगळ्यांनी बाबासाहेबांचे विचार डोक्यात घेतले पाहिजेत आणि त्याच्यानुसार सर्वांनी वागलं पाहिजे, कार्य केलं पाहिजे. आणि मी भाग्य मानतो माझं की मला बाबासाहेब समजण्याचं एक साधन मिळालं या नाटकामध्ये काम करून आणि ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक कार्य माझ्या हातून होतंय आणि आपल्या सगळ्या टीमकडून होतंय. याच्यासारखं मोठं भाग्य नाही आहे. आणि आम्ही बाबासाहेबांप्रमाणेच शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे तिन्ही आणि मुद्दे सांभाळून तसेच इतरांनाही ते करायला लावून आपण जोरात विचार करून आणि हेच बाबासाहेबांची शिकवण आम्ही पुढे घेऊन ही आम्ही या क्षणी प्रार्थना करून आम्ही आश्वासन देतो. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.